थंडीचा सीझन आहे आणि मार्केटमध्ये भरपूर अशा हिरव्या पालेभाज्यांनी बाजार भरलेला आहे. आणि काल मी सांगितल्याप्रमाणे मी राईसचे सगळे प्रकार दाखवणार आहे, भाताचे प्रकार. आणि काल वांगी भात दाखवला होता आणि आज चमचमीत असा पालक राईस दाखवणार आहे. पालक भात, पालक घालून एकदम टेस्टी असा आणि छान सगळ्यांना आवडणारा, पौष्टिक पण आहे, हेल्दी आहे पालक. आणि त्याचा राईस कसा झटपट असा बनवायचा, एक 15 ते 20 मिनटात हा बनणारा आहे. जास्त याला वेळ लागत नाही, फास्ट हा बनतो राईस. आणि पालक घालून केल्यामुळे नॅचरली असा ग्रीन कलर याच्यामध्ये येतो राईसला. आणि आपल्याला कोणताही फूड कलर याच्यामध्ये यूज करायचे नाही आहेत. आणि मी घरातलेच मसाले या राईससाठी, भातासाठी वापरणार आहे, कोणतेही मार्केटमधले मसाले वापरणार नाही. नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी रेग्युलर भाताचंच, तांदळाचाच दुसरा प्रकार दाखवणार आहे, भात बनवायचा, राईस बनवायचा, ते म्हणजे पालक घालून. तर मी पालक घेतलेला आहे, त्याचे असे देठ काढून घेतलेले, जेवढे कोवळे देठ असतील तेवढेच मी घेतलेले आहेत. आणि सर्व पानंही स्वच्छ पाण्याने धुतलेली आहेत. आणि कोमट साधारण पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक 5 मिनटं ही पानं सगळी डीप करून ठेवणार आहे. गरम पाण्यामध्ये डीप करून ठेवल्यामुळे हे पानं थोडीशी सॉफ्ट होतात, त्याच्यासाठी मी 5 मिनटं ठेवलेलं आहे. आणि तोपर्यंत इथे मी बटाटा थोडा सोलून साल काढून त्याचे असे 4 स्क्वेअर असे भाग केलेले आहेत. मोठे स्क्वेअर घेतलेले आहेत बटाट्याचे, कारण तो छोटे केले तर गिर होतो, फुटतो. आणि आपण बटाट्याच्या ऐवजी पनीरसुद्धा घालू शकता. इथं मी बटाटाच घेतलेला आहे. आणि 4 कांदे असे पातळ असे चॉप करून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची, आलं, लसूण, पालक जो गरम पाण्यामध्ये घातलेला तो ह्याच्यामध्ये सगळं पेस्ट चांगली करणार आहे. आलं, लसूण आणि मिरचीमुळे एक छान असं फ्लेवर येतं राईसला. आणि इथं आपल्याला ग्रीन राईस बनवायचा आहे, त्यामुळे मी इथं मिरच्या वापरलेल्या आहेत 3, जेणेकरून आपला भात थोडासा तिखट फ्लेवर असे येईल. आणि पॅनमध्ये एक 2 ते 3 पळी होईल एवढं तेल घ्यायचं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर रेग्युलर आपले मसाले, लवंग, मिरी 4 घेतलेले आहेत, बदाम फूल 1 घेतलेलं आहे आणि तेजपत्ता 2 घेतलेले आहेत. आणि हे चांगले गरम होऊ द्यायचे. आणि त्याच्यामध्ये मी कांदा परतून घेणार आहे. कांद्यामुळे चांगलं फ्लेवर येतं, चांगला भाताला टेस्ट येते, त्यामुळे मी 4 कांदे इथे घातलेले आहेत, भातासाठी वापरलेले आहेत. आणि हा चांगला कांदा फ्राय होऊ द्यायचा आहे. साधारण मऊ असा कांदा झाल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा कट केलेला तो मी घातलेला आहे. तुम्ही जरी पनीर जरी घातला बटाट्याच्या ऐवजी तरी चालेल. पालक पनीर भात होतो, पालक पनीर राईस पण खूप छान असं टेस्टी होतो. आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि 1-2 मिनटं आता बटाटा हा वाफवून घेणार आहे. आणि याच्यामध्ये कोणताही मसाला मी ॲड केलेला नाही आहे. आणि थोडेसे शेंगदाणे घातलेत. आणि जी आपली पेस्ट केली होती पुदिना, पालक, मिरची, आलं, लसूण ती घालून त्याच्यामध्ये लगेचच धुतलेला राईस घातलेला आहे. 2 वाटी आहे साधारण. आणि याच्यामध्ये जितकं तांदूळ आहे त्याच्या डबल आपल्याला 3 ते 3.5 वाटी मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे. पाहू शकता खूप छान असा ग्रीन कलर आलेला आहे याला पालकमुळे. खूप सिंपल अशी आणि फास्ट बनणारी रेसिपी आहे आणि एकदम छान असं टेस्टी हा राईस होतो. आणि तुम्ही नक्की ट्राय करा. माझे व्हिडिओ शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा. आणि आता आपल्याला हे 15 ते 20 मिनटं आम्ही राईस व्यवस्थित शिजवून घेणार आहे. आणि 15 ते 20 मिनटात पाहू शकता एकदम छान असं शिजवून तयार आहे. आणि नॅचरली याला ग्रीन कलर आलेला आहे पालकमुळे. आता सीझनमुळे हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तुम्ही कोणत्याही भाज्या ॲड करून तुम्ही अशी हा भात बनवू शकता, ग्रीन राईस असा बनवू शकता. आता गाजर मटरसुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारात असतात, ते सुद्धा तुम्ही गाजर मटर बारीक कट करून घातला तरी छान असा हा राईस बनतो. हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ नक्की शेअर करा. तो पण सर्वांना धन्यवाद.